आज पहिली वेळेस मी लिंबाचं लोणचं बनवलंय. तर त्याआधी ना मी सकाळी लवकर उठले होते, बाहेर अंधारच होता, तरी पण झाडून घेतला आणि पाणी टाकलं. सकाळी 7 वाजता ट्युशन असतं कृष्णाचं, त्यामुळे त्याला लवकर उठवावं लागतं. त्याची तयारी करून घेतली आणि मी देवपूजा करून घेतली इथे. त्यानंतर ना हे बघा आमचे छोटे मालक आत्ता उठलेत आणि त्याचा भाऊ ना ट्युशनला निघालाय. त्यानंतर मी मस्त आलूची भाजी बनवून घेतली आणि देवांशला पण तयार केलं. देवांश सकाळी सकाळी एवढा जास्त टाईमपास करतो ना, त्याला ब्रशला आणि आंघोळीला खूप जास्त टाईम लागतो. तर त्यामुळेच मी म्हटलं आज लवकर त्याचं उरकून घ्यावं, कारण जर कृष्णा ट्युशनमधून आला ना की तो लगेच शाळेत निघतो आणि मग ह्याला घेऊन जात नाही. तर त्यामुळे याचं लवकर उरकलं. त्यानंतर पोळ्या पण करून घेतल्या आणि याचे टिफिन भरून घेतलं. त्यानंतर बघा हा मला काय म्हणतोय की मम्मा तुझा ना गन मोडलाय. तर त्याला म्हटलं ठीक आहे, मी नीट करते तुझा. ते मस्त बाय बाय करून निघाले शाळेमध्ये. त्यानंतर म्हटलं आपले दिवसभर कामं तर चालूच असतात, आधी जेवण करून घ्यावं. त्यामुळे पटकन जेवण करायला घेतलं आणि त्यानंतर नाही बघा हळद किती दिवसापासून दळून आणली होती आणि भरणीत भरण्याचा योग आज लागला. माझ्या हातून तर सारखं काय ना काय सांडत असतं, तर प्लीज ते इग्नोर करा. आणि ही हळद ना एकदम ओरिजिनल आहे, माझ्या आईच्या शेतातली. एकदम बारीक दळून आणली होती, खूप छान. संध्याकाळी आमच्या इकडे एवढं भारी वातावरण झालं होतं ना, तर त्यानंतर ना मला लक्षात आलं की ह्यांनी लिंब आणली आहेत आणि मला ओरडत होते की तू लिंबाचं लोणचं कधी करणार आहे. तर तेच करायला घ्यावं म्हटलं. लिंबाला छान धुवून पुसून घेतलं, त्याचे 4 भाग केले. त्यामध्ये ना मीठ, हळद आणि बारीक केलेली मोहरी टाकली. त्याला छान मिक्स केलं आणि भरणीमध्ये भरून ठेवलं. त्यामध्ये ना लसण आणि मिरची पावडर तळून टाकणार आहे उद्या मी. त्यानंतर ना संध्याकाळी आमच्याकडे ह्यांनी आईस्क्रीम खायला आणली होती. देवास तर अर्धी अंगावर सांडून घेत होता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.